आपले स्वामी बोलतात, सर्वांचे चोरांपासून निवारण व्हावे म्हणून 4 भुजंग तुमच्या संरक्षणासाठी ठेवलेले आहे. काळजी नसावी. स्वामी लीला. एकदा स्वामी महाराज अक्कलकोट गावाबाहेरील राम मंदिराजवळ बसले होते. काही वेळानंतर ते जवळच्या आंब्याच्या वाडीत गेले. स्वामींचा चालण्याचा वेग इतका प्रचंड होता की सोबतची मंडळी धावतच त्यांच्या मागे जात होती. वाडीत पोहोचल्यावर स्वामी एका आंब्याच्या झाडाखाली बसले. जवळ तलाव होता, पण मुक्कामासाठी ती जागा योग्य वाटत नव्हती. म्हणून सेवेकऱ्यांनी स्वामींना विनंती केली, अक्कलकोटला परत जावे. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे कन्या येणार आहे. तुमच्या संरक्षणासाठी 4 भुजंग ठेवले आहेत. हे वचन कोणालाच समजले नाही. पण स्वामींवर विश्वास ठेवून सर्वजण झोपले. मध्यरात्री काही चोर तिथे आले आणि सामान चोरू लागले. अचानक 4 मोठे नाग प्रगट झाले आणि चोरांच्या मागे धावू लागले. घाबरून चोरांनी सर्व सामान टाकून पळ काढला. आवाजाने सर्वजण जागे झाले आणि त्यांनी ते अद्भुत दृश्य पाहिले. तेव्हा सर्वांना स्वामींच्या वचनाचा अर्थ समजला. स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कोणतेही रूप धारण करतात. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोध. जीवनात येणारी संकटे वा दुःख ही शिक्षा नसून आपल्याला जागृत करण्यासाठी असतात. संकटामुळे मन नम्र होते, अहंकार कमी होतो आणि भक्ती वाढते. श्री स्वामी समर्थ.